Hello students, we have been studying first chapter of 8th standard mathematics and in this video we are going to learn practice set number 1.3. म्हणजे आता या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 सॉल्व करणार आहोत. काय आहे बघा 1.3. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. म्हणजे काही रॅशनल नंबर्स डेसिमल फॉर्ममध्ये दिलेले आहेत. पहिला आपण रॅशनल नंबर्स आणि त्याचा डेसिमल फॉर्म कसा करायचा हे लर्न करूया आणि मग आपण हा एक्सरसाइज सॉल्व करूया. ठीक आहे, लेट्स गो देन. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. आता याच्यामध्ये आपण काय केलं आहे, दोन कॉलम्स केलेत. पहिला आहे रॅशनल नंबर्स आणि दुसरा आहे डेसिमल नंबर्स. म्हणजे लेफ्ट साईडला इकडे आपण रॅशनल नंबर लिहिणार आणि त्याचंच डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्जन करून इकडे लिहिणार. ठीक आहे, चला बघूयात. पहिला आहे 7/4. आता याला डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट कसं करायचं, या डिनॉमिनेटरनं या न्यूमरेटरला डिवाईड करायचं. किती होते बघा, 4 1 4 राहतं 3. 3ला 4ने डिवाइड होत नाही म्हणून डेसिमल पॉईंट येणार. 4 7 28 राहतं 2. 4 5 20. म्हणजे 7ला 4ने डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येतं 1.75. करेक्ट. म्हणून 7/4 हा रॅशनल नंबर आहे, त्यामुळे त्याचं डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय होतं 1.75. नेक्स्ट 7/6. आता याच्यामध्ये बघा डिनॉमिनेटरला 6 आहे, न्यूमरेटरला 7 आहे, म्हणून डिनॉमिनेटरनं न्यूमरेटरला डिवाईड करायचा. राईट, करा मग. 6 1 6 राहतं 1. डेसिमल पॉईंट आला. परत 6 1 6 राहतं किती 4. मग 6 6 36 राहतं 4. पुन्हा 6 6 36 राहतं 4. म्हणून हा रिमाइंडर 4 येत राहणार आहे आणि आपण डिवाईड करत राहिलो तर हे आन्सरमध्ये 6 6 6 6 येत राहणार आहे. करेक्ट. म्हणजे 7/6चं डेसिमल कन्वर्जन काय होईल 1.16666 इन्फिनिटीपर्यंत. मग आता हे इन्फिनिटीपर्यंत आहे, त्यामुळे आपण ह्याला कशा प्रकारे लिहितो आहे तर अशा प्रकारे लिहितो आहे. एकच नंबर रिपीट होतो ना लास्टचा, त्यामुळं त्या नंबरच्या वरती देतो डॉट, म्हणून 1.16 आणि 6 वरती डॉट. राईट. नेक्स्ट 5/6. डिनॉमिनेटरनं न्यूमरेटरला डिवाईड करायचं. राईट. मग 6नं 5ला डिवाईड केल्यानंतर काय होईल 0.68 48 राहतं 2. 6 3 18 राहतं 2. पुन्हा 6 3 18 राहतं 2. पुन्हा 6 3 18 राहतं 2. म्हणजे हे 2 नेहमीच राहत जाणार आहे आणि आन्सरमध्ये 333 येत जाणार आहे. म्हणून 5/6चं डेसिमल कन्वर्जन काय होतं 0.833333 इन्फिनिटीपर्यंत. म्हणून आपण हे डॉट्स जे इन्फिनिटीपर्यंत आहेत ते न देता आपण कशा प्रकारे लिहितो आहे 0.83 आणि 3च्या डोक्यावरती डॉट. क्लिअर. नेक्स्ट बघा 23/99. आता 23ला 99नं डिवाईड होत नाही, त्यामुळे आपल्याला काय करायला 0 पॉईंट डेसिमल पॉईंट घ्यायला लागणार आणि 230ला 99नं डिवाईड करायचं. त्याच्यासाठी आपल्याला 99चा टेबल थोडासा लिहून घ्यायला लागेल. थोडासा म्हणजे 3-4 प्लेसेसपर्यंत लिहून घ्यायचा, गरज लागली तर पुढे बनवायचा आणि त्या टेबलचा यूज करून आपण हे डिव्हिजन कंप्लीट करायचं आहे. इथे आपण 99चा टेबल लिहून घेतलेला आहे. मग इथे आपण डिवाईड करूयात. 99 2 198 राहतं 32. मग आता 320ला 99 डिवाईड केलं तर काय होतं 99 3 297 राहतं 23. पुन्हा 230ला 99ने डिवाईड करताना काय होईल 99 2 198. पुन्हा 99 3 297. हे 2 3 2 3 रिपीट होतच राहणार आहे इन्फिनिटीपर्यंत. करेक्ट. म्हणून 23 डिवायडेड बाय 99चं डेसिमल कन्वर्जन काय होईल 0.232323 इन्फिनिटीपर्यंत. प्रिव्हियस एक्झाम्पल्समध्ये सिंगल डिजिट रिपीट होत होता म्हणून आपण त्याच्या डोक्यावरती डॉट दिला होता. डॉट इज नथिंग बट तो नंबर इन्फिनिटीपर्यंत रिपीट होणार आहे. आता इथे काय होत आहे 2 नंबर्स रिपीट होत आहेत, त्यामुळे दोन्ही नंबर्सवरती डॉट देऊन चालणार नाही. त्याच्या केसमध्ये आपण काय करतो त्या नंबर्सवरती डॅश देतो. म्हणजे 0.23 त्याच्या डोक्यावरती डॅश. डॅश म्हणजे हे दोन्ही नंबर रिपीट होणार सिक्वेन्समध्ये, लाईक 0.232323 अँड सो ऑन. क्लिअर. नेक्स्ट बघूयात 9 डिवायडेड बाय 2. 9/2 म्हणजे 9 डिवायडेड बाय 2. डिवाईड करूयात. हे तर एकदम इझी आहे. 2 4 8 राहतं 1. डेसिमल पॉईंट 2 5 10. म्हणजे 9/2चं डेसिमल कन्वर्जन काय होईल 4.5.
आता बघा काही डिव्हिजन्स कंप्लीट झालेत, म्हणजे याच्या पुढे पुन्हा डिवाईड होणार नाही आणि रिमाइंडर 0 उरला आहे. याच्यामध्ये सुद्धा याच्या पुढे डिवाईड होणार नाही, रिमाइंडर 0 उरला आहे. पण याच्यामध्ये रिमाइंडर 0 उरतच नाही, त्यामुळे हे इन्फिनिटीपर्यंत कंटिन्यू होतं. मग आता या टाईपच्या नंबर्सना काय म्हणतात, तर टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, म्हणजे कंप्लीट डिवाईड होतं, रिमाइंडर 0 उरतो, तो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आता ज्याच्यामध्ये रिमाइंडर 0 उरत नाही, इन्फिनिटीपर्यंत नंबर रिपीट होतात, त्यांना काय म्हणायचं, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. राईट. आता हा टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे, डोक्यावरती डॉट किंवा डॅश असेल तर ते नॉन टर्मिनेटिंग असेल, म्हणून हा पण नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. याच्या डोक्यावरती सुद्धा डॅश आहे, त्यामुळे हा सुद्धा नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आता याच्या डोक्यावरती काय डॉट पण नाही आहे, डॅश पण नाही आहे, त्यामुळं हा काय झाला, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, कारण की याला कंप्लीट डिवाईड झालं आहे, रिमाइंडर 0 आलेला आहे, त्यामुळं टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. क्लिअर? ओके. नाव लेट्स सॉल्व द प्रॅक्टिस सेट. फर्स्ट एक्झाम्पल 9/37. आता 37चा टेबल आपल्याला माहिती नाही, आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा रफ पेजवरती 37चा टेबल लिहावा लागेल. तर इथे आपण 37चा टेबल एक 4 डिजिटपर्यंत लिहून घेतला आहे. ठीक आहे, 4-5 डिजिटपर्यंत लिहून घ्यायचा आणि आपण डिव्हिजन सुरू करायचं. तर बघा 9ला 37ने डिवाईड होतं का, तर नाही होत. मग काय करणार, 0 पॉईंट म्हणजे डेसिमल पॉईंट देणार आणि 90ला डिवाईड करणार. 37 2 जा 74, करेक्ट. राहिलं 16. नाव 37 4 जा 148, राहिलं 12. नाव 37 3 जा 111, राईट, राहिलं 9. आता बघा 9 पुन्हा रिपीट होत आहे, पुन्हा डिवाईड करायचं झालं तर काय होईल, 37 2 जा, देन 37 4 जा, 37 3 जा. सो हे 0 पॉईंट नंतर 243 रिपीट होणार आहे, म्हणून आपण 9/37चा डेसिमल फॉर्म कसा लिहिला, 0.243 डॅश. क्लिअर? ऑल राईट. नेक्स्ट बघा 18/42. 18/42ला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणून बघा, 6 3 जा 18, 6 7 जा 42, म्हणजे 18/42 इज इक्वल टू 3/7. मग आता 7नं 3ला डिवाईड करणं सोपं आहे ना, करा तर मग. 7नं 3ला डिवाईड होत नाही, त्यामुळे डेसिमल पॉईंट घेतला 0 पॉईंट. आता 7 4 जा 28, राहिलं 2. मग आता 7 2 जा 14, राहिलं 6. नाव 7 8 जा 56, राहिलं 4. नाव 7 5 जा 35, राहिलं 5. 7 7 जा 49, राहिलं 1. 7 1 जा 7, राहिलं 3. आता बघा जिथून सुरू केलं होतं तिथंच परत आलं, राईट. 3 परत आलं, म्हणजे 4 2 8 5 7 1 ही संख्या पुन्हा रिपीट होणार आहे आन्सरमध्ये, करेक्ट. म्हणून 18/42चा डेसिमल फॉर्म काय होणार, 0.428571, त्याच्या डोक्यावरती डॅश. क्लिअर? नेक्स्ट एक्झाम्पल बघा 9/14. आता 9ला 14ने डिवाईड होत नाही, म्हणून येणार डेसिमल पॉईंट. आता डिवाईड करूयात. पहिला आपण काय केलं, 14चा टेबल आहे असा लिहून घेतला. ठीक आहे, आता आपल्याला तो टेबल वापरून डिवाईड करणं सोपं राहील. बघा काय होतं आहे, 14 6 जा 84, राहिलं 6. 14 4 जा 56, राहिलं 4. आता 14 2 जा 28, राहिलं 12. नाव 14 8 जा 112, राहिलं 8. आता 14 5 जा 70, राहिलं 10. 14 7 जा 98, राहिलं 2. 14 1 जा 14, राहिलं 6. आता बघा सेकंड स्टेपचं 6 पुन्हा रिपीट झालेलं आहे, म्हणजे 4 2 8 5 7 1 हे रिपीट होत जाणार आहे इन्फिनिटी टाईम. त्यामुळं 9/14 डेसिमल फॉर्ममध्ये कसं येणार, 0.642851, आणि डॅश कशावरती येणार, 428571. इतक्यावरच डॅश येणार, 6वरती येणार नाही, कारण की 6 रिपीट होत नाही आहे. रिपीट कुठून होतं आहे, सेकंड स्टेपपासून, म्हणजे 4पासून रिपीट होतं आहे. 428571 हे रिपीट होतं आहे, म्हणून त्याच्यावरच फक्त डॅश येणार. राईट. लेट्स गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. -103 डिवायडेड बाय 5. हा रॅशनल नंबर नेगेटिव्ह आहे, म्हणून आन्सर पण येणार नेगेटिव्ह.
राईट. म्हणून आन्सरमध्ये पहिल्यांदाच निगेटिव्ह साईन देऊन ठेवायचा, नंतर द्यायला विसरता. क्लिअर. आता डिवाईड करा. 5 2 जा 10, 500 पॉईंट 5 6 जा 30, म्हणजे -103 डिवायडेड बाय 5चा डेसिमल फॉर्ममध्ये काय येणार, -20.6. क्लिअर. लास्ट एक्झाम्पल, -11/13. पुन्हा एकदा रॅशनल नंबर नेगेटिव्ह आहे, त्यामुळे आन्सरमध्ये नेगेटिव्ह साईन पहिला लिहून ठेवायचा. क्लिअर. आता काय करायचं आहे, 11ला 30ने डिवाईड करायचं आहे. त्यासाठी पहिला 13चा टेबल आपण रफमध्ये लिहून घेऊयात, म्हणजे आपल्याला डिवाईड करणं सोपं जाईल. ओके, हा आपला 13चा टेबल आहे. आता 11ला 30ने डिवाईड करूयात. इनिशियली 11ला 30ने डिवाईड होत नाही, त्यामुळे 0 पॉईंट डेसिमल पॉईंट दिला. नेक्स्ट 13 8 जा 104, राहिलं 6. नाव 13 4 जा 52, राहिलं 8. नाव 13 6 जा 78, राहिलं 2. नाव 13 1 जा 13, राहिलं 7. नाव 13 5 जा 65, राहिलं 5. 13 3 जा 39, राहिलं 11. आता बघा 11 पुन्हा रिपीट झालेलं आहे. पहिल्या स्टेपमध्ये जे 11 होतं ते परत रिपीट झालेलं आहे, म्हणजे डिवाईड जरी केलं तरी हेच नंबर्स पुन्हा रिपीट होणार आहेत. म्हणून काय होईल, -11/13चा डेसिमल नंबर काय होईल, 0.846153, आणि या सगळ्या नंबरच्या डोक्यावरती डॅश. क्लिअर. 846153 सगळे नंबर्स रिपीट होणार आहेत. करेक्ट, कारण की पहिल्या स्टेपपासून रिपीट होणार आहे, म्हणून पूर्ण नंबरवरती डॅश येणार. क्लिअर. आणि रॅशनल नंबर नेगेटिव्ह आहे म्हणून डेसिमल नंबर ही नेगेटिव्ह येणार. क्लिअर. म्हणजे आपण काय शिकलो, रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्ममध्ये करताना काय करावं लागेल, डिनॉमिनेटरनं न्यूमरेटरला डिवाईड करायचं. त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं, रफमध्ये डिनॉमिनेटरचा जो नंबर असेल त्याचा टेबल लिहून घ्यायचा. ओके. नंतर डिनॉमिनेटरनं न्यूमरेटरला डिवाईड करायचं, आणि रॅशनल नंबरचं जे काही साईन असेल ते डेसिमल नंबरला देऊन द्यायचं. क्लिअर. डिवाईड करताना चुकायचं नाही. इझी आहे. टेबल पहिला लिहून घ्यायचं आहे, म्हणजे डिवाईड करताना अजिबात चुकणार नाही. वेळ वाचवण्यासाठी तुम्ही जर का टेबल न लिहिता डिवाईड करायला गेलात आणि एका जरी प्लेसला जरी चुकलात तर पुढचं सगळं चुकत जातं. त्यामुळे आळस करायचा नाही. रफमध्ये टेबल लिहून घ्यायचा आणि मगच डिवाईड करायचं. भले तुम्हाला तो टेबल येत असेल उत्तमच आहे, नसेल येत तरीसुद्धा तो लिहून घ्या, येत असेल तरी तो लिहून घ्या, म्हणजे कोणत्याही प्लेसला चुकणार नाही. याचे आउट ऑफ आउट मार्क्स तुम्हाला मिळून जातील. क्लिअर. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढची एक्सरसाइज सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटूया पुढच्या एक्सरसाइजसोबत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं अल्टिमेट गाईड.